गुहागर तालुक्याची मोठी बाजारपेठ असणाऱ्या शृंगारतळी येथे दर शनिवारी आठवडा बाजार भरवला जातो। आज ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या वतीने या आठवडा बाजारात धडक कारवाई करण्यात आली। यावेळी सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, ग्रामविकास अधिकारी बडद मॅडम, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते। शनिवारी आठवडा बाजार या ठिकाणी वेगवेगळे व्यापारी इथे उपस्थित राहतात आणि आपला व्यवसाय करतात। परंतु व्यवसाय करताना त्यांनी एक पर्यावरणाचा ऱ्हास आणि पर्यावरण सुद्धा जपलं पाहिजे आणि कुठल्याही व्यापार करताना म्हणजे मटेरियल खरेदी करणाऱ्या माणसाला सुद्धा त्रास होता कामा नये, कोणत्याही गाडीला अडथळा होता कामा नये असा त्यांनी इथे येऊन व्यवसाय करावा। प्लास्टिक किंवा काही इथं बंदी असताना प्लास्टिकचा वापर इथं कोणत्याही प्रकारे करू नये असं प्रशासनाचं आणि आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे। आणि यापुढे व्यवसाय करताना जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या फुटपाथच्या आसपास त्यांनी आपलं व्यवसाय करावा आणि असं आमचं मागणी आहे या व्यापाऱ्यांच्याकडे। आज ग्रामपंचायत पाटपन्हाळे मार्फत जो शनिवार बाजार इथे भरवला जातो त्या बाजारामध्ये काही व्यापारी वर्ग जो व्यवसाय आपला जो गटार आणि फुटपाथवर करतात, मात्र त्याचे जे प्लास्टिक बांधलं जातं त्याचे जे सळ्या आहेत त्या पेवर ब्लॉक आपले जे आहेत त्याच्यामध्ये रुपवतात आणि त्यामुळे ते पेवर ब्लॉक तुटत आहेत। त्यामुळे हायवे प्रशासन असेल आमच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केलं जातं की पेवर ब्लॉक तुटत आहेत, त्याच्यावर काहीतरी कारवाई करा। त्या अनुषंगाने आज आम्ही सरपंच महोदय आणि सर्व सदस्य आणि कर्मचारी आणि ग्रामस्थ सर्वजण एकत्रित येऊन त्या सळ्या त्यांना विनंती केली। दोनदा आम्ही पत्रव्यवहार करून आज त्याच्यावर आम्ही कारवाई करण्यासाठी स्वतः ग्राउंडवर आलेलो आहोत आणि त्या सळ्या आम्ही काढून जमा करत आहोत। त्याच पद्धतीने प्लास्टिक बंदी म्हणून जो शासनाचा अधिनियम आहे त्या माध्यमातून आम्ही वारंवार आवाहन करतो व्यापारी वर्गाला की प्लास्टिक वापरू नका। त्या अनुषंगाने आज आम्ही त्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नये अशा त्या जमासुद्धा केलेल्या आहेत। त्याच पद्धतीने काही दगडं व बॅरिकेड्स या व्यापाऱ्यांचे रस्त्यावर ठेवले जात आहेत आणि त्यामुळे लोक त्या बॅरिकेडच्या पुढे गाड्या उभ्या केल्यानंतर दोन एसट्या जर एकत्र आल्या त्या वाहना पुढे जाण्यासाठी अडथळा येत आहे आणि त्यामुळे अपघात होत आहेत आणि ते अपघात टाळण्यासाठी आम्ही स्थानिक प्रशासन म्हणून आज रस्त्यावर उतरून एक कारवाई धडक मोहीम राबवत आहोत। प्रहार डिजिटलसाठी योगेश तेलगडे, पाटपन्हाळे, गुहागर।